नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी विष्णू आतकरे. मी लक्ष्मण पवार यांच्यासोबत जवळपास 2006 पासून काम करतो. मी जुना कार्यकर्ता असल्यामुळं लक्ष्मण पवारांनी मला मोंडा नाका येथे एक मतदान केंद्र आहे प्रभाग क्रमांक 10चं, तिथं लक्ष देण्यासाठी निरीक्षक सारखी भूमिका बजावण्यासाठी मला तिथं त्यांनी सांगितलं होतं. आणि गेवरामध्ये 2 प्रमुख पॅनल होते, एक लक्ष्मण पवार यांचं आणि एक अमरसिंग पंडितचं प्रमुख पॅनल, बाकीचे होते आणखीन. तर त्या दिवशी मतदान व्यवस्थित सुरळीत चालू होतं. 2 तारखेला मतदान सुरळीत चालू होतं. तर 11:30 साडे11च्या दरम्यानची गोष्ट असेल. मी, माझे मित्र राहुल खंडागळे, विठ्ठल मोठे, शिवराज पवार हे 10 नंबर प्रभागाच्या म्हणजे जवळ गेलो त्या दिवशी आमच्या कामासाठी. तर अगोदरच तिथं पृथ्वीराज पंडित हे थांबलेले होते आणि त्यांनी शिवराज दादाला पाहिल्याबरोबरच शिवीगाळ सुरू केली. तुम्ही इकडे कशाला आलात, काय आलात? आणि पृथ्वी पंडितसोबत जे 4-5 जण होते ते जर समोर आले तर मी त्यांना ओळखेन, म्हणजे अनोळखी होते पण समोर आले तर ओळखतो मी त्यांना. तर ते सगळे पृथ्वीराज पंडित ते शिवराज पवार यांच्या अंगावर धावून आले त्यांना मारायच्या उद्देशाने. तर मी विनंती केली की तुम्ही त्यांना कशाला मारतात म्हणजे. तर तितक्यात तिथं अमरसिंग पंडित बंदूक घेऊन आले, कट्टा होता. त्यांनी तो पृथ्वी पंडितकडे दिला आणि म्हणाले शिवराज पवारला आज जिवंत सोडायचा नाही, मार त्याला, पृथ्वी सोडू नको, मार त्याला. हे सगळं ऐकल्यावर मी तिथं जवळच असल्यामुळं मी लगेच पृथ्वी पंडितला असं पॅक पकडलं, म्हणजे त्यांना मारायला नाही जाऊन द्यायच्या उद्देशाने. पण ते थोड्या हाईटने आपल्यापेक्षा जास्त आहे, उंच आहे. तर त्यांनी ते माझ्या डोक्यात कट्टा असा मारला, पण ते मी हुकीला आणि माझ्या हातावर त्यांचा त्या कट्ट्याचा मार बसला. तर त्याच्यात माझा हात फ्रॅक्चर झाला त्यात. तर मग तरी अमरसिंग पंडित म्हणत होते आज शिवराजला सोडायचं नाही, कोणत्या परिस्थितीत जिवंत मारून टाकायचं. तर हे सगळे घटना तिथं सुरू असताना माझे मित्र राहुल खंडागळे, विठ्ठल मोठेने मला मार लागला हाताला. तर बाजूला तिथून पृथ्वीराज पंडितपासून बाजूला वेगळं केलं, सोडलं. आणि तिथं लगेच लोक गोळा झाल्यामुळं त्यांना म्हणजे असं काही करता नाही आलं, म्हणजे मारता नाही आलं. तर मग तिथून नंतर ते निघून गेले अमरसिंग पंडित. पृथ्वीराज पंडित जाता वेळेस म्हणाले शिवराज पवारला आज तू वाचलास, पण नंतर समजा आम्ही तुला मारूनच टाकणार आहेत, आम्ही सोडणार नाही तुला, अशी धमकी देऊन गेली ते जाताना. तर आता आमच्या जीवाला त्यांच्यात अमरसिंग पंडितमुळं आणि पृथ्वीराज पंडितमुळं धोका आहे. त्या घटनेच्या नंतर मग तिथून मला माझ्या मित्रांनी राहुल खंडागळे, विठ्ठल मोठे यांनी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं, दाखवलं तिथं. तर डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला म्हणजे पुढच्या इलाजासाठी बीडला जावं लागेल. म्हणजे गेवराहून मी बीडला सरकारी दवाखान्यात आलो. तिथं मग सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट केली. त्यांनी डॉक्टरांनी मला हाडाचं ऑपरेशन सांगितलं, हाड तुटलं होतं. तर मग ऑपरेशन सांगितल्यामुळं मी तिथं प्राथमिक उपचार करून संभाजीनगरला खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट झालो. काल 3 वाजता माझं इथं ऑपरेशन झालं. ऑपरेशन नंतर आता ह्या परिस्थितीत आहे सध्या, म्हणजे असं बरं वाटतं.